नाशिकच्या चांदवड नगर परिषदेत ईव्हीएमची डील झाली आहे का असा एक सवाल उपस्थित होतोय. कारण चांदवड नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार राकेश अहिरे यांना शक्ती ढोमसे यांनी मोबाईल फोनवरून संपर्क साधला आणि आमचे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वैभव बागुल यांना 13,642 मतं मिळणार असल्याचा दावा केलाय. राकेश अहिरे यांनी शक्ती ढोमसेंना विचारलं की हे कसं मिळणार आणि त्यावर त्यांनी मशीनवाल्याशी बोलणं झालंय, तू 1 कोटी रुपये दिले तर तुला 11,250 मतं मिळवून देऊ शकतो अशी ऑफर शक्ती ढोमसे यांनी नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार राकेश अहिरे यांनी दिली. ही ऑडिओ रेकॉर्डिंग निवडणूक आयोग आणि चांदवड पोलिसांना देत तक्रार दाखल केली आहे आणि त्याचबरोबर सोशल मीडियावर ईव्हीएम मशीनची डील झाल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल केल्यानं चांदवडमध्ये खळबळ उडाली आहे. म्हटलं 11,000 आपला तुमचा उमेदवार निवडून येणार आहे ना. आमचे हजार कुठं लागायचे आमचे. नाही पण मग इतिहासामध्ये दिलं जाईल ना की बुवा अपक्ष उमेदवारांनी एवढी टप दिलं. अहो काय टप दिला, आमचं फार भजं काढून टाकलं तुम्ही. काय टप दिलं हा. बागुलला 13,642 मतदान आहे. कोणाला? बागुलला 13,642. हो डायरेक्ट कन्फर्म. कन्फर्म. अरे बापरे, डायरेक्ट 13,642. हो म्हणजे 41 पण नाही, 43 पण नाही, डायरेक्ट 42. 42. चांगली गोष्ट, चांगली गोष्ट आहे. हार्दिक शुभेच्छा. अजून आमच्या लायक काय असलं तर सांगा भाऊ असं. हे तुम्ही आकडे का बरं असे कुठून का आकडे काढताय रे तुम्ही एवढे? 13,442 वोटिंग्सने तो निवडून येणार आहे असं. मशीनवाल्याशी बोलणं झालं ना. मशीनवाल्याशी काय बात करतो. मग मी काय म्हणतो, 2-4 लाख रुपये मला देतो, 1,000च्या ऐवजी थोडी जास्त दाखवा माझी वोटिंग. 1 कोटी दिले तर तुम्हाला 11,15,000 पर्यंत पोहोचवतो. आई शपथ, 1 कोटी दिले तर 11,15,000 पर्यंत. बरं मी आलोय चिन्ह वाटपच्या इथं. आलो का कॉल करतो. एक 10-15 मिनिटं 20 मिनिटं. हा ठीक.